काल श्रीकांत शिंदे साहेब आले, त्यांनी सांगितलं की म्हणले आत्या मला मत देजो, मी तुला बाचा येईल शे म्हणे आठे मला मत देजो. आई शपथ सांगतो सगळ्या महिलांनी सख्या बाच्याला प्रेम द्यावा अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं. दुनिया काही म्हणेल पण तुमचा भाऊ हा जो शब्द तुम्ही कोरून ठेवला आहे महिलांच्या मनामध्ये, हा कोई माईचा लाल हिसकवू शकत नाही. किशोर आप्पा सांगत होते की सगळे येऊन मला घेरताय. तू काही साधा कलाकार आहे भाऊ, तू काही साधा कलाकार नाही. तू नुसता घाबराय 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 घाबराय. हे सगळे लोक भाड्याने आलेले नाही, हे सगळे लोक शिवसेना आणि किशोरप्पावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. शिंदे साहेबांच्या वेळेसही असंच झालं होतं. 31 खासदार त्यांचे आले, 17 खासदार आपले आले. त्यावेळेस अशी वल्गना झाली, गेलं सरकार, गेलं सरकार, आता सरकार येणार नाही. तेव्हा साहेबांनी सांगितलं, मी कॅबिनेटमध्ये होतो, लाडकी बहीण योजना आणा. काही लोक म्हणायचे कशी काय चालणार ही योजना. लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपये बहिणींना सुरू झाले. मग फतवा निघाला की म्हणले हा जुमला आहे, निवडणुकीचा जुमला आहे. पण अजूनही बहिणींना पैसे मिळत आहे. मोफत शिक्षण मुलींना आणलं, एसटी मध्ये अर्ध तिकीट महिलांना दिलं, पोलीस पाटलांना पगार वाढवला, कोतवालांचा पगार वाढवला, आशा वर्करांचा पगार वाढवला, गटप्रवर्तकांचा पगार वाढवला, सेविकेंचा पगार वाढवला. एवढंच नाही तर ग्राम रोजगार माणसाला सुद्धा पगार वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव संभाजीराव शिंदे यांनी केलं. आणि आज ही निवडणूक तसं म्हटलं साहेब ही छोटी नगरपालिका आहे. 20,000च्या आसपास मतदान असेल, 42,000च्या आसपास मतदान असेल. 20,000 मतदान होईल, 20-22,000. किशोर आप्पाबरोबर सगळे लटकले आहे, त्यांच्याबरोबर विरोधक लटकले असतील, पण याच्याबरोबर मतदार लटकले आहे. हिंदू भी लटकले, मुसलमान भी लटकले, सगळे लटकले. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. अरे किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आणि मला खात्री आहे कोणी येऊ द्या, इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, दिघे साहेबांच्या आशीर्वादानं बडगाव नगरपालिका असू दे किंवा पाचोरा नगरपालिका असू दे, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे. वाढदिवसाच्या सभेला साहेब, मी यांच्या वाढदिवसाच्या सभेला होतो. या भाऊनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं म्हणे महाराष्ट्रात म्हणे युतीनी. आता मी मंत्री, माझी झाली गोची. पहिल्या वेळेस मी अडचणीत आलो, नाही तर मी भाषणात जवळपास अडचणीत येत नाही. कसून तरी मार्ग काढला, एरंडोली केली. पण यांनी पक्का निर्णय घेतला आणि त्याच्यावरून लय वादळ झालं. किशोरप्पा तसा पहिला पोलीस आहे, सगळे खाचखडके माहिती आहे. डाकू कोण, चोर कोण, मालवाला कोण, बरोबर आहे ना रे, डीबी वाला कोण, LCB वाला कोण. त्यामुळे तुला सांगायची गरज नाही बाबा. अंदर की बात है, सब पब्लिक तुम्हारे साथ है. जिथे गिरणेचं पाणी झुळझुळ वाहतंय ते गिरणेचं पाणी पाजण्याची आपण शपथ घेतली आहे. बंधारा बांधण्याची शपथ आपण घेतलेली आहे. एवढंच नव्हे, ओला दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात जास्त फिरणारा आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तो किशोरप्पा पाटील होता. हे सगळे विसरलेले नाही आहे. सगळ्यात जास्त मदत या तालुक्याला जर कोणी मिळवून दिली असेल तर माननीय शिंदे साहेब किशोरप्पांनी मिळवून दिली. आपण काम करणारे लोक आहोत, किती बी येऊ द्या, अरे तुम्ही किती बी करा हो हल्ला, मजबूत आहे किशोरप्पाचा किल्ला. कोई हिला नहीं सकता है किल्ले को. इथं भगवा फडकणार. आणि काय तो आजपासून नाहीये. बडगाव नगरपालिका आजच शिवसेनेच्या ताब्यात येते का? राजेंद्र पाटील बसले, तुम्ही नगराध्यक्ष होते है की नाही? आय लव्ह यू तर बोला.
किती नगराध्यक्षांचे नाव सांगू मी इथं? दुसरे कुठे ये उठ रे येवले, तू बी होता ना रे वाणी बाबा, हा बी होता. आणखी तिसरं कुठे? ते तिकडे बसले तिसरे. चौथे कुठे? काय रे चौथा? हा अरे हे का आजच झालंय का? 4 खांदे आणि 1 आगे हा बसला इकडं, बरोबर? 5 पांडव है भाई, 4 खांदे आणि 1 आग्या. तेरे हाथ में चिल्लर अप्पा, राम बोलो भाई, राम ने बजा दिया काम. हाथ में है धनुष्यबाण, ज्यादा मत तान, हाथ में है धनुष्यबाण. हा मर्यादा पुरुषोत्तम रामाचा बाण आहे, हा कुंती पुत्र अर्जुनाचा बाण आहे. या बाणानं राक्षसांचा वध केला आहे. जो विकास करणार नाही त्या विकास न करणाऱ्यांचा वध करण्यासाठी हे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आपल्या हातात घेतलंय. त्यामुळे लाडक्या बहिणी हुशार आहे, खचाखच मत आपल्याला देतील. त्यांची हवा आहे. पहिले हे नवऱ्याकडे पैसे मागेत, आता नवरा यांच्याकडे पैसे मागतो. गाडी उलटी झाली आहे, रुबाब वाढलाय आणि त्या भावाचा अपमान त्या करतील कधीच नाही. ते किशोरप्पाला बघून मत करणार नाही, ते गुलाबराव पाटलाला बघून मत करणार नाही, ते लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे बघून मत करायला 100% करणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, नो चिंता. फ्रेश राहायचं माणसाने, असं उदास नाही राहायचं, फ्रेश. येऊ द्या लक्ष्मी, किती बी पाडू त्या. काल वेगळी वेगळे अर्थ निघाले. लक्ष्मी बोललो मी, आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल. लक्ष्मी माझी माय बहीण पण असती. तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं, आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा TRP पण वाढत नाही. मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे. आम्ही टपरीवाले लोक आहोत, आम्ही रोडवाले लोक आहोत. आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता. आम्ही भगव्या झेंड्या करता, शिवसेना पक्षा करता, बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करून मूळ व्याख्येकडे जाणारे लोक आहोत. वेड्यात वीर मिळाले, वेड्यात वीर पळाले 7, तसे आम्ही 40 होते 40. विचार केला नाही मंत्रिपदाचा, मंत्रिपदाला लाथ मारले. काय साडी, काय डोंगर, सगळं केलं. आणि 2.5 वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले. रात्री ईर्ष्यवाडीचं वादळ येत आहे. वादळामध्ये कलेक्टर त्यांना सांगताय की तुम्ही वरती जाऊ नका. पण हा माणूस, धुंदीतला माणूस, दिघे साहेबांचा शिष्य असलेला माणूस 2 वाजता डोंगरावर चढला आणि 2 वाजता डोंगरावर चढून आदिवासी माणसाला भेटायला गेला. असा लाडका मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही. मी माझ्या कुलदैवताला विनंती करतो, आज माझ्या कुलदैवताला नमन करतो की या माणसाचं आयुष्य हे 100% वाढणार आयुष्य आहे. पण पुढच्या काळामध्ये मी जादूगार नाही, संत नाही, महंत नाही, शब्दाला टिकणारा हा माणूस आहे. लाडकी बहीण आली नसती तर आज काय झालं असतं. त्यामुळे मी आपल्याला जास्त बोलणार नाही, कारण की साहेब म्हणतील तुला 5 मिनिटं सांगितलं बेटा, तू जास्त बोलतोय. पण मी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता पार्ट्या सुरू झाल्या आहे. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन. तुम्ही 2 तारखेला खटाखट धनुष्यबाणाला मतदान करा, समोरच्यांचा सत्यानाश करा.